तुम्ही पाहू शकताय नो एंट्री कोबरा आहे लाल आहे वाटतो तो नाग आहे कारण की आवाज फुसकाऱ्यातच मारते जास्त तर पाहू शकताय बघा हा रात्रीचा कॉल आहे त्यांनी रात्री पाहिला होता हा साप पण त्याच्यानंतर तुम्हाला नंबर भेटला नाही का रात्री नाही आम्ही नव्यातकर भाऊतून तुमचा नंबर घेतला अच्छा बघा रात्री काय कारणास्तव त्यांच्याजवळ नंबर नव्हता पण त्यांनी सकाळी कोणाकडून तरी नंबर घेतलेला आहे आणि आपण पाहू शकता त्यांनी सापाचा झाकून ठेवलेला आहे परंतु ज्यावेळेस त्याच्यावर काठी यांनी मारली त्यावेळेस आपण सांगू शकतो त्यांना की हा नाग आहे घर कोणाचं आहे नाव सांगा संजय वानखडे कोळासा संजय वानखडे यांचे हे घर हे आपण सध्या आलोय कोळासा इथे तर आपण करूया हा साप व्यवस्थितपणे रेस्क्यू आता ठीक आहे आणि बाहेर नेऊनच याची माहिती सांगू पाहू शकताय तुम्ही घर कौलाचे असल्या कारणानं साप हा मध्ये आला असणार आहे बाहेरून त्याला यायला तर जागा नाही आणि खिडकी त्यांनी पुरेपूर पॅक केलेली समोरून आला असं ते सांगताय तर ठीक आहे आपण याला आता पहिले मोकळ्या मैदानात नेऊया कारण की इथं जागा कमी आहे जरा हे घ्या याची काय गरज तुम्ही डब्बे थोडे पॅक झालेले वरचे काढून घ्या फक्त भीती वाटते ना त्यावेळेस तो आपला थोडा रस्ता मोकळा करला बाहेर आणि हे पा जे घाबरत असतील ते पहिलेच बाहेर जा कारण की इथं कसं माहितीये का जागा कमी असल्यामुळे आपल्याला अडचण होईल थोडी पण बाहेर यायचं आपल्याला बाहेर यायचंय आपल्याला साप डायरेक्टली तिथे पकडला जाणार नाही खाली सुटला तर तुमचे वांदे होतील म्हणून जे घाबरतात ते बाहेर जा ठीक आहे उभा जाऊ बापा 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 इतके ठेवलेत का बघू नये उभा घेऊन आवाज जास्त हा आवाजाचं कसं त्याच्यामध्ये ना एक दोन पातेले ठेवलेले होते ना तर त्यामुळे काय होतंय ते आवाज त्याचा दबत होता चिडलेला खूप येतो खूप भयंकर चिडलेला आहे तुम्ही घाबरता आम्ही बाहेर आलो इकडे अरे एवढा दूर नको थोडं नाही नाही तसं नाही आहे साप आहे शेवटी तो काही माझा मित्र नाही आहे की त्याला सांगायला बरोबर ना ठीक आहे थोडं दूर वा 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 तुम्ही पाहू शकताय साप विषारी आहे 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप अरे मला लाईट दाखवा ना मी कसं पकडणार बरं लाईट जर तुम्ही असं करणार ते कसं त्या सापाले घाबरून नाही ते म्हणजे तो घाबरते तो घाबरायचं जाऊ द्या पण मग शेफ्टीच्या मस्त हातात आला होता बरं का फक्त बॅटरी चुकवली नाही काठी जरा इथून सटक लागतो कुठे सटक लागला हा मॅडम आहे ना हो हा समोर हा तो अंदर गेला तो 30 फूट कुठे सांगा बरं बाहेर वाजून बाकी दिसतंय एवढेच झाले
हा 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 इकडे आला हा अंदर हात नको टाकू. तिथंच आहे तिथंच आहे तिथेच आहे. तिथं तू बस आहे. ए बडबड नका करू बरं. तो वर चालला वर चालला. नाही बाबा ते बरं आहे, साप आहे तो कोणाला येऊ दे. हे मागं सरकू. नाही मी तर लोक नाही करत बाबा तो ते व्हिडिओ पकडते तेवढी नाही मत आपली. पाहिजे फक्त तोंड. तुम्ही वर राहा 2 मिनिटं. ठीक आहे. मॅडम इकडं बघ. बघा पाहू शकताय तुम्ही नाग आहे ज्याला हा विषारी साप आहे. 4 मुख्य विषारी सापांपैकी विषारी साप 7 फुटापर्यंत हा वाढते. एरिया वाईज याच्या कलर मध्ये थोडाफार चेंज हा राहतोय. कधी साप थोडा काळ्या कलर मध्ये तुम्हाला दिसणार आहे तर कधी गव्हाळ्या कलर मध्ये पाहू शकताय. ज्यावेळेस तो चिडते कुत्र पायते काय करतात हातातून नाही झटकत नाही. तेवढी काळजी नका करू. चला आपल्या हॉटेलवाले 8 वाजले. तर बघा तुम्ही पाहू शकता आपण सांगितलेलं आहे याचे आवडतं खाद्य आहे उंदीर आहे. साप हा दूध पित नाही. जे नागपंचमीला आपण बघा दूध वगैरे घेऊन जात असतोय तर साप दूध पित नाही, मांसाहारी आहे. त्याला बेडूक वगैरे छोटे मोठे पक्षी अंडे वगैरे हा खात असतोय. विषारी साप आहे. आपण करणार याला आता बॅगिंग आणि व्यवस्थित त्याच्या पर्यावरणामध्ये आपण त्याला रिलीज सांगू शकता मॅडम कोणती ब्राऊन कोबरा की काय. तसं नाही बघा सापांमध्ये एरिया वाईज कलर चेंज होतो. जसं आपण बघा नेहमी जर शेत परिसरामध्ये राहिलो तर थोडा डार्कपणा येतो आपल्या चेहऱ्यावर अंगावर येतो की नाही. तसं सापांचं असतं. नेमके हा कोणता म्हणजे नाग आहे नाग ज्याला इंग्लिश मध्ये स्पेक्टिकल कोबरा असं म्हणतात. ठीक आहे. माझी बॅग मधून एक बॅग काढा. बॅग मध्ये बघा मध्ये 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 बॅग आणा. चला त्याच्यातून एक बॅग काढा. एक नाळा काढा. सरप नाही ना. हे हो का लावर हात पूर्ण आहे. बॅग नाही समजून राहिलं तर हो नाही या ना. मी सांगणार या म्हणणार लावा हातेल. पण याला करणार आहे व्यवस्थितपणे बॅगिंग. आता घरचा आहे ना पकडला. डेंजर आहे रे बाबा. तोंडाला नाही तोंड येत आहे.
दूध कित पाजू का? मी पहिलेच सांगितलं का साप हा दूध पित नाही. जर त्यानं चुकून पिलं तर त्याला काही निमोनिया होते. हे बांधलेलं आहे तुम्ही बघा, आपण हा साप rescue केलेला आहे. सर्वांना फक्त एकच सांगणे आहे की साप जास्तीत जास्त वाचवा. 2 मिनिटं. साप हा आपल्यासाठी खूप फायद्याचा आहे. असं नाहीये की साप दिसला म्हणजे आपल्याला साप शब्द जरी छोटा असला तरी आपल्याला भीती खूप मोठी आहे त्याच्याबद्दल. कारण माहितीये का, कारण आपल्याला त्याचे फायदे माहित नाहीये. त्याचे फायदे जाणून घ्या. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो का बरं आहे त्याच्या मागचं कारण आजपर्यंत कोणालाच माहित नाहीये. तर बिनविषारी साप, निमविषारी किंवा विषारी हे साप शेतामध्ये जेव्हा राहतात ना तेव्हा उंदरं खातात. म्हणजे आपल्या धान्याची सर्वात जास्त नासाडी कोण करते? उंदरं करता. आपण घरामधले जर 2-3 उंदरं मारू शकतो का? तर एवढ्या शेतातले कुठं मारणार आहेत? जर हा ते गणपती बाप्पाचं असेल वाहन, ठीक आहे, गणपती बाबा उठले वाहन आहे, पण धान्याची जास्तीत जास्त नासाडी हे उंदरं करतात. त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे साप करतात. आणि विषारी सापापासून कॅन्सर, स्टमक कॅन्सर, अतिरक्तस्राव असे बिमाऱ्यांवर औषध या सापापासून तयार होतात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, साप मारू नका, जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. बघा, आपण कोब्रा हा रिलीज करायला आलेलो आहे, ज्याला मराठीमध्ये नाग असे म्हणतात. विषारी साप आहे. 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप. वाव, पाहू शकताय तुम्ही, अगदी सुंदरतेनं तो गेले सुद्धा आहे. विषारी साप आहे. तर हा साप दिसल्यानंतर थोडं दुरी ठेवायची आणि जवळील सर्पमित्राला कॉल करायचा. आणि अजून अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.